नमस्कार मित्रांनो, कोकणकर नम्रता या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आज आम्ही चाललो आहे अलिबागला. अलिबागला ही वॅकेशन सुट्टी आहे. चालण्याचं कारण की वॅकेशन सुट्टी आहे, तर आम्ही तिथं एन्जॉय करणार आहे 2 दिवस मस्तमध्ये. तिकडचं माझ्या वाईफच्या आत्याचं घर त्या ठिकाणी जाणार आहोत. तर आम्ही इथे नाश्ता केला आहे. स्वादांगण रेस्टॉरंट, खूप छान टेस्ट होती. आणि त्या मित्रांनी ज्याचं रेस्टॉरंट आहे त्याने नवीनच चालू केलेलं. आणि आपण आलो आहे अलिबागला. सकाळचं टाईम आहे आणि तुम्हाला मी बघा ही झाडं, सर्व फुलांची बाग लावली आहे त्यांनी. छोटंसंच आहे, छोटीच बाग आहे, पण वेगवेगळ्या फुलांची झाडं बाग लावली आहे त्यांनी. खूप छान आणि निसर्गरम्य वाटतं आहे बघून. खूप मस्त वाटतं आहे. तुळस आहे बघा, तुळशी वृंदावन आहे. हे समोर जे दिसतं आहे ना ते बांबूचं, त्याच्यामध्ये ते शेळीपालन करतात. आणि ही आपली गाडी, ह्या गाडीने आम्ही आलो आहे अलिबागला. हे 2 घरं आहेत त्यांची. एक स्वतःचं त्यांच्या आत्याचं घर आहे, हे बाजूला आहे दाखवतं आहे ते. आणि डबल माळ्याचं घर आहे बघा, कसं प्रशस्त आहे आणि खूप छान वाटतं आहे. वरती पत्र्याचंच आहे, वरती पत्र आहे, स्लॅब वगैरे काही नाही आहे तिकडे. आणि खूप मस्त वाटतं आहे. हे झाडी बघा, एक कुठलं आहे ते मला माहीत नाही नक्की, पण हे त्यांच्या काकांचं घर आहे. सेम, दोन्ही पण घरं सेम आहेत. थोडंसं कलर डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. प्रशस्त आहे एकदम घर. सकाळ झालेली आहे, खूप सुंदर, खूप प्रसन्न वाटतं इकडे. हे बघा शेळीपालन आहे. आता आपण आतमध्ये जाऊन शेळी तुम्हाला दाखवतो. ते साईड बाय साईड त्यांचा बिझनेस आहे शेळीपालनाचा. आता सध्याला 3 शेळ्या आहेत त्यांच्याकडे. ते काय करतात, छोटे शेळ्या घेतात, त्यांना मोठं करतात आणि नंतर ते सेल करतात. अशा प्रकारे त्यांचा बिझनेस आहे. छोट्या स्वरूपातच आहे सध्याला. हे बघा, हा बकरे आहेत, सर्व शेळ्या आहेत ह्या सर्व. हे बघा किती मोठे झालेत. आता ते जवळजवळ 8-9 महिन्याचे झालेत. त्यांनी छोटे असताना ते घेतलेले 8-9 महिन्यापूर्वी मार्केटमधून विकत. ह्या शेळीला सेपरेट ठेवलं आहे, कारण की हा खूप मारतो, एकमेकांना भांडण करतो, म्हणून याला सेपरेट ठेवलं आहे. हे जे लाकडं आहेत ना, ते त्यांचं एक छोटंसं घर आहे घराच्या मागे, ते चुलीसाठी वापरतात. हे त्यांच्याकडे चुलीचं, तिथं नॉनव्हेज जेवण सर्व बनतं. आता आपण घरामध्ये प्रवेश करूया. घर बघा कसं सिस्टमॅटिक आहे आणि खूप प्रशस्त आहे. मला आवडलं घर. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. खूप छान आहे घर. टाईल्स वगैरे बघा लावले आहेत. एक खिडकी आहे, डोअर आहे. वरती डबल माळ्याचं घर आहे. एक साईडला बघा शिडी आहे, ती दाखवली तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओमध्ये. चला आपण घरी जाऊया, घरामध्ये जाऊया. तर मित्रांनो, आपण घरामध्ये जाऊया. हा एक हॉल आहे त्यांचा. खूप छान आहे बघा. सीलिंग बघा कसं BOP सीलिंग आहे. असं वाटणार नाही की आपण गावी आलो आहे. असं वाटतं की आपण मुंबई शहरामध्येच आहे. असं त्यांनी घर बनवलं आहे. खूप सुंदर आहे. डिझाईन बघा सीलिंगची, BOP सीलिंग एकदम भारी आहे. इथे हे सर्व साहिल म्हणून आहे, आत्याचा पोरगा आहे, माझ्या मिसेसच्या आत्याचा पोरगा. त्यालाही बक्षिसं भेटलं. तो क्रिकेट खेळतो ना, तर त्याला सामनावीर असे बक्षिसं भेटलेत. ही आहे देवाची रूम आहे आणि ही त्यांची बेडरूम आहे. बेडरूममध्ये सोफा वगैरे आहे. एक त्यांनी विंडो ठेवली आहे सूर्यप्रकाश वगैरे येण्यासाठी. म्हणजे असं सिस्टमॅटिक वाटतं एकदम तुम्हाला. हे त्यांची कपाट आहे त्यांचं. तिजोरी वगैरे सर्व तिकडे असतं, ठेवतात ते लोक. आणि आपण समोर जाऊया तर किचनमध्ये जातो आहे. किचनमध्ये बघा सिस्टमॅटिक आहे, मोठं आहे, फार कंजेस्टेड नाही आहे. इथं टॉयलेट आहे. वरती सर्व भांडी ठेवलेत त्यांनी, जुनी तांब्या पितळेची. आणि फ्रीज पण आहे बघा. एक किचनसाठी पण विंडो ठेवला आहे त्यांनी. वरती असं डब्यांसाठी त्यांनी हे केलं आहे. आणि किचन बघा सिस्टमॅटिक आहे. ही आमची आत्या आहे, ही आमची पूजा आहे, माझ्या वाईफची बहीण आहे. ती नॉनव्हेज बनवते आज. ते काहीतरी जेवण बनवतात आहेत.
दोन्ही साईडला विंडो ठेवल्या आहेत, म्हणजे सूर्यप्रकाश चारी साईडून येतो आहे त्यांच्या घरामध्ये, असं काळोख वगैरे काय वाटत नाही आहे. हे सगळं सिस्टमॅटिक त्यांनी ठेवलेलं आहे, एकदम मेंटेन ठेवलं आहे घर. ही घराची मागची बाजू आहे. मागच्या बाजूला ते बाईक वगैरे लावतात आणि खूप छान बघा. हे बघा, खूप सुंदर आणि राहण्यासाठी खूप मस्त वाटतं इकडे. आम्ही वर्षातून 2 ते 3 वेळा इकडे येत असतो त्यांच्या घरी राहण्यासाठी अलिबागला. ही सगळी मागची बाजू आहे बघा घराची, आणि खूप असं वाटतं आहे की वाटत नाही की आपण गावी आलो आहे. इथे एक छोटंसं त्यांचं घर आहे, तिकडे ते नॉनव्हेज जेवण बनवतात. फक्त नॉनव्हेजसाठी हे सर्व आहे. इथे चूल वगैरे सर्व आहे. सकाळचं पाणी वगैरे ते गरम करतात, आंघोळीचं पाणी, किंवा नॉनव्हेज वगैरे जेवण असेल तर या घरामध्ये एक चूल आहे छोटीशी, तर चुलीमध्ये बनवतात ते, आणि खूप टेस्टी असं टेस्टी लागतं. हे खास त्यांनी आहे ना सोय केली आहे नॉनव्हेजसाठी, नॉनव्हेज जेवणासाठी. खूप टेस्टी. आणि आज आम्ही तेच खाणार आहेत, ते बनवणार आहेत ते नॉनव्हेज इकडेच. कोलंबी फ्राय वगैरे सर्व बनवणार आहे. इथे मागे गेलात ना तर एक हे टॉयलेट आहे त्यांचं, सेपरेट आहे एकदम, आणि टॉयलेट सेपरेटच असलं पाहिजे, एक छोटंसं घरामध्ये नसलं पाहिजे असं त्यांनी विचार केला आहे. त्यांच्या मागे बघा नारळाची झाडं आहेत आणि पूर्ण ओपन ग्राउंड आहे, स्पेस आहे. असं भारी वाटतं ना एवढं इकडे एकदम आल्यावरती. वांग्याचं बघा, वांग्याची भाजी आहे इथे. कधी पण येऊन ते म्हणजे ताजी ताजी वांगी आपण खाऊ शकतो. असे फळभाज्या वगैरे सर्व लावलेलं आहे त्यांनी, थोडंफार प्रमाणात लावलेलं आहे. मला दिसते, आपल्याला पण दिसत आहे बघा. हे बघा नारळाचं झाड आहेत, नारळाची झाडं आहेत बघा इकडे. तर मजा येते खूप, मस्त वाटते मला इकडे आल्यावरती. तुम्हाला पण बघून कसं वाटलं तर कमेंटमध्ये सांगा मला नक्की. इथे बघा आम्ही किहीम बीचवरती निघालो आहे 4 व्हीलरनी. आता बीचची मजा आपण घेऊया आणि तिकडे जायला चाललो आहे आपण किहीम बीचला. बघा हा रोड आहे किहीम बीचचा. आता किहीम बीच हा 4 किलोमीटर अंतरावरती आहे इकडनं मित्रांनो. बाजूला बघा झाडी वगैरे सर्व सुंदर दिसतं आहे. हे अलिबाग आहे, हे खूप सुंदर आहे. तुम्ही पण या इथे स्टे करा, होमस्टे करा, आणि खूप मजा येते खूप अलिबागला. असं एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणाला भेट द्या अलिबागला खूप. आता आपण किहीम बीचला चाललो आहे. 3 ते 4 किलोमीटर आहे, 15 मिनटात पोचू आपण. सगळे बघा एन्जॉय करतात आहेत. कॅफे अलिबाग पण आहे इकडे. आहे सोयीसुविधा खूप आहेत. डेव्हलप झालं आहे अलिबाग आता खूप चांगल्या प्रकारे. त्यामुळे हा किहीम बीच आहे बघा. आपण बीचवरती आलो आहे सध्याला आहे ना. तर मित्रांनो आता ओटीचा टाईम झाला आहे, म्हणजे पाणी आतमध्ये आहे गेलेलं आहे, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकतो. इथे मध्ये वाळू आहे पूर्ण, शंख शिंपले सर्व आहे तिथे आतमध्ये, आणि मजा बघा पाणी आतमध्ये आहे. इथून खाली खड्डा आहे, ते आम्ही एन्जॉय करतो आहे. पाणी एकमेकांच्या अंगावरती उडवत आहे मित्रांनो. आम्ही सर्वजण, साहिल, अमोल माझा, अमोल, पूजा, नम्रता, धनू, धनश्री, क्षितिज, हे आम्ही 6 जण आम्ही एन्जॉय करतो आहे. आता सगळेजण बघा पोज देतील बघा. सूरज, समुद्रावरती आल्यावरती खूप फ्रेश वाटतं आहे, आणि जो मनाला शांती भेटते ना एक समुद्राचा आवाज. तर आपण आहे ना समुद्रावरतून स्विमिंग पूलला चाललो आहे ना, स्विमिंग पूलला चाललो आहे. समुद्राचा व्हिडिओ जास्त काढला नाही आहे, कारण आम्हाला तिकडनं स्विमिंग पूलला पोहायला जायचं होतं. आणि तिकडे स्विमिंग पूलचं आहे ना प्राईज काय माहिती आहे, पर पर्सन 100 रुपये प्राईज आहे. आणि तिथे आपण बघा स्विमिंग पूल रेस्टॉरंटमध्ये इथे राहू पण शकता तुम्ही. ते रेट माहीत नाही आहे मला, पण आपण तुम्हाला काय माहीत असेल तर जर तुम्हाला रेट जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा मला. हे बघा आपण स्विमिंग पूलला आलो आहे, तिकडे आम्ही पोहायचा एन्जॉय करणार आहे.
सगळेजण. ही धनू आहे बघा. धनू का हे केळीची स्विमिंग पूलच्या बाजू केळीची त्यांनी झाड लावले ना, त्याला केळी फुटलेले आहेत सर्व. खूप छान वाटतंय. नमूमध्ये काय